होता गुडघा बेंड केला नाही, दोघही पायांच्या कैचीतनं बॉल ट्रॅव्हल झालाय, सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय बॉल. पहिला बॉल डॉट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण शेखर काशीदला पाहतोय, नॉनस्ट्राइक एंड वरती मुन्ना शेख आणि बॅटिंग स्ट्राईक वरती आमिर राशीद. मोठी नाव आहेत, दोघंच्या दोघं प्रचंड मोठी नाव आहेत. आणि येस, लॉंग द कार्पेट, बॉल लॉंग ऑनच्या दिशेला मैदानाला घासत आणि चाटत होतोय फरार. आमिर राशीदचा जलवा सुरू झालाय, येतोय वेलकम चौकार. सरळ बॅटने तोही लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळणं इतकं सोपं नाहीये, कारण हाही कच्च्या गिरूचा चला नाहीये. अगदी फुलर लेंथ वरती टाकलेला हा पहिलाच बॉल आपण पाहतोय, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा जाऊयात. तो बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी तिसरा बॉल तो येतोय आपल्या भेटीला. तीसरा बॉल डाउन द ग्राउंड, इट्स हाय अँड हँडसम फॅब्युलस सिक्सर. काय कमालीचा फटका. यापूर्वी आपण पाहिलं बॅट मधली किंबहुना आपण म्हटलं होतं ताकद दाखवली, नजाकत दाखवली, टायमिंग दाखवलं, पण त्याच्यानंतर त्यांनी दाखवला क्लास. आणि त्याहून इम्पॉर्टंट लांब 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 घेऊन जायची जी शैली आहे, चेंडू लांब पोचवला, 6 धावा मिळतील इतका लांब. आणि संघाची धावफलक मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळणार. 10 धावसंख्या दुहेरी आकड्यावरती धावफलक येताना आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला बॅक फुटला जाऊन कट करायचं आहे, परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. आमिर राशीद नक्कीच गुड्ड्या सर, जर का तुम्हाला सांगायचं झालं तर अख्ख्या विदर्भाच्या क्रिकेटचा टायगर म्हणून ज्याला ओळखलं जातो तो आमिर राशीद. त्यांना आपण पाहतो जे बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. या मैदानावर जेव्हा जेव्हा आमिर राशीद आलेत ना खेळायला, तेव्हा तेव्हा त्यांनी हे मैदान गाजवलंय. त्यामुळे याही वर्षी त्यांच्याकडनं अपेक्षा केली जाते. आणि येस, अपेक्षा तुम्ही करताय ना, त्या अपेक्षेला मी इकडे पूर्णच करायला आलोय. पाठवलाय बॉल सडक पे कडक. वा वा वा, काय स्ट्रोक खेळलाय. समोरचा बॉल होता, हलकासा ओव्हर पिच मिळाला आणि तिकडे मात्र काय भरकोस समाचार घेतलाय. बॉल काळ्या कुट्टा अंधारात, हा हिरवा हिरवा गाल बॉल मात्र अगदी लाइटिंग लावतोय. अंधारातली लाइटिंग आमिर राशीदने लावली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय टायगर समोर. टायगर समोर तुम्ही थोडीशी संधी देणार नाहीये. तुम्ही थोडीशी संधी दिली तर मग टायगर शिकार करण्यापासून तुम्हाला सोडणार कसं आहे. आता मात्र तेच आपल्याला पाहायला मिळतंय. ही चारही गोलंदाज एकमेकांसोबत चर्चा करतायत आणि नक्कीच कुठला बॉल टाकायला हवा, कुठला बॉल टाकायला नको हवा, या सर्व गोष्टींबद्दल तिकडे चर्चा केली जाते. लीडर महात्मा 11 या संघाचे लीडर पराग शेवाळे लारा ते देखील चर्चा करतात शेखर राशीद सोबत. मालेगाव एक्सप्रेस त्याला मात्र आता थोड्याशा जास्तीच्या धावा आम्हाला पाहायला मिळतात. किंबहुना मालेगावच्या पब्लिकला, मालेगावच्या प्रेक्षकांना शेखर काशीदला इतके रन्स येताना कधीच पाहायला मिळालेले नाहीयेत आणि ते आज थोडेसे सरप्राईज असतील प्रेक्षक. सरडा राजकारण आणि क्रिकेट केव्हाही रंग बदलू शकतो. सो शेखरने आतापर्यंत खाल्ले नसतील किंवा शेखरच्या नशिबामध्ये लिहिले नसतील. यापूर्वी हे सगळ्या गोष्टी भूतकाळाशी निगडीत आहेत. प्रेझेंटमध्ये काय आहे, आता करंट सिच्युएशन काय आहे, आत्ताची करंट सिच्युएशन काय आहे की शेखरवरती मोठे प्रहार झाले, शेखरवरती हाणलं जात आहे शेखरला. पण तरी सुद्धा प्रत्येकाला देवानी एक संधी दिलेली असते, ज्याला आपण काही हल्लीच्या काळामध्ये कमबॅक म्हणतो. ती कमबॅकची संधी शेखरकडे आहे का या बॉलवरती? नाही. आणखीन एकदा लांब लचक सीमा पार येतोय, आणखीन एक दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. तब्बल 22 धावा धावफलकावरती. याही वेळेला तीच चूक केली आहे. राऊंड द विकेट आले, अँगल बनवत बॉलला बाहेर टाकायचंय, परंतु फुलर लेंथ, ही जी फुलर लेंथ आहे ती मात्र आमिर राशीदसाठी पोषक आणि पूरक ठरली आहे. आता बॉल येतोय, जातोय आणि सगळेच्या सगळे फटके डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेत. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. प्रचंड महाग ठरलंय हे षटक. 22 धावा धावफलकावर आहे, कुठलाही गडी बाद नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. व्ही शेप वरून आपल्याला एक गोष्ट कळतं की जेव्हा जेव्हा आमिर आपली प्रॅक्टिस करत असणार आहे तेव्हा तेव्हा तो नेटमध्ये प्रॅक्टिस करतो. कारण नेटमध्ये ना व्ही शेपमध्ये खेळलं जास्त जातं आणि त्या व्ही शेपचा फायदा दाखवला. ओव्हर द बॉलर हेड, प्रत्येक बॉल हा बॉलरच्या हेडवरूनच जाताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीचे षटकार येताना आपण पाहिले. बट त्याहून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळाली, शेखरने एक इम्प्रोवायझिंग करण्याचा जो प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत ठेवला होता. हा बॉल नव्हे तर दुसऱ्या बॉलवरती तरी प्रयत्न करेन. प्रयत्न करणं हाही एक क्रिकेटचाच पार्ट आहे आणि तो प्रयत्न शेखरने शेवटपर्यंत करत राहिला. बट विरुद्ध जर आमिर सारखा फलंदाज असेल ज्याच्याकडे क्लास आहे, टेम्परामेंट आहे किंवा त्याच्याकडे
कुणालकडे वेगवेगळ्या फटके खेळण्याची स्ट्रॅटर्जी आहे आणि त्याच्याहून जास्त त्याच्यामध्ये कलात्मकता आहे. सो त्याच्या अगेन्स्टमध्ये अशा पद्धतीने फटके येणं अपेक्षित होतं. कुणाल आखाडे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. एमर्जिंग गोलंदाज आहे, अगदी कमी वयाचा खेळाडू आहे. अगदी 1.5 ते 2 वर्षाचं क्रिकेटचं करिअर, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले नाव आहे. आणि मुन्नाभाई अर्थातच मुन्ना शेख हे देखील जाणतात की कुणाल आखाडेची स्ट्रेंथ काय, कुणाल आखाडे गोलंदाजी कशी करतो. असं नाहीये की लेफ्ट आर्म बॅटर समोर आहे म्हणून कुणाल आखाडे ॲज अ लेफ्ट आर्म बॉलर म्हणून कच्चा ठरणार आहे. आणि त्याच क्वालिटीचा बॉल पहिला आपण पाहिलाय. पहिला बॉल पिटायला आहे, अर्थातच पहिला बॉल डॉट आहे. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल खेळायचा होता ऑफ साईडला, आलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला स्टॉप केलं जाणार आहे. ढाक्या तिकडे आपण पाहतोय, तो बॉलला वेचेल, फेकेल, सिंगल आली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेशन झालंय आणि आता हे बॅटल पाहण्यासारखं असेल. एका बाजूला फिरकीचा एक सर्वोत्तम गोलंदाज जो मालेगाव नगरीला मिळालाय कुणाल आखाडे, डावकुऱ्या हाताचा आहे, परंतु तिकडे उजव्या हाताचा बॅटर आहे आमिर राशीद, ज्यानं पहिलं षटक धुडगूस घातली होती. काय घडणार या मॅचमध्ये, लेफ्ट हँड वर्सेस राईट हँड, काय वाटतंय? क्रिकेट हा खेळ आहे, तिथे नो सिनियर नो ज्युनियर. म्हणजे नवीन आहे, इमर्जिंग प्लेअर आहे आपण म्हणू शकतो. स्पिन चांगला करतो, बॉल फिरवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. प्रत्येक वेळी अर्थात आपण जर पाहतो एकाच ॲक्शनमध्ये 2 वेगवेगळे टर्न टाकण्याची ताकद आहे कुणालकडे. बट त्याच्या विरुद्ध अनुभवी खेळाडू आमिर. वा वा वा, पहिला बॉल पासूनच अग्रेसिव्ह खोदलाय, बॉल खोळात टाकायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्नामध्ये कदाचित यशस्वी होताना पाहिला सुद्धा मिळतोय. कारण का ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले आपण पाहतो, चेंडू खूप वेळ डाऊन होतोय, यस डीप होताना सुद्धा पाहायला मिळाला. ही जादू आहे. जो मधला बोट आहे त्या मधल्या बोटमध्ये बॉलला अटकवून ठेवणं आणि ज्यावेळेला रिलीज करायचा आहे बॉल सोडताना बॉलला अगदी पुरेपूर वेगाचा परफेक्ट उपयोग करतो आणि बॉलला डीप करत असताना सोडतो आणि त्याच ब्रह्मास्त्राचा त्याने इकडे उपयोग केलाय. पाहूयात पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला आमिर राशीद आणि आमिर राशीदच्या बॅटला स्टॉप केलाय. वा कुणाल, वा काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. भल्या भल्यांना आणि मोठमोठ्या डोंगरांना पोकळण्याची क्षमता ठेवणारे नाव आहे कुणाल आखाडे. कुणाल मनातल्या मनात म्हणत असेल की माझ्या ट्रिक्स अँड ट्रिक्स कॉमेंट्री बॉक्समध्ये डिस्कस केल्या जात आहे, ज्याच्यावरती मी महारत हासिल करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती माझा एक गोल्डन बॉल बनवण्याचा प्रयत्न करतोय. या बॉलवरती प्रतिउत्तर काहीच नव्हतं. कारण का आपण म्हणतो ना सन्मान देणं, हा बॉल त्या सन्मानाच्या दाटणीचा म्हणजे हा धरपकड करून किंवा आपण बोलतो ना गलफटी पकडून सांगितलेला होता की या बॉलला सन्मान द्यायचा आहे आणि सन्मानजनक बॉल सुद्धा येताना पाहायला मिळाले. आत्तापर्यंत एक गोष्ट चांगली झाली, पहिली ओव्हर 22 धावांची पडली होती, बट त्याच्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालंय. स्कोर कार्डवरती फक्त 2 लागलेले आहेत. ती लाईट बंद करा, बाईक जी चालू आहे आपण लाईट बंद करा दादा. चलो मॅच ऑन होते. आपल्याला कुणाल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मुन्ना शेख. कोणती म्हणजे मुन्ना शेख बद्दल यस या बॉल नंतर आपण डिस्कस करूयात. पुन्हा स्ट्रेट बॅटने खेळायचा प्रयत्न, बट त्याच ठिकाणी आपण पाहिलं थोडासा फंबल आणि डायरेक्ट हिट मारण्याचा मोह आणि तो मोह आवरला नाही. बट एक सिंगल येते, एकाने धावफलकावरती वाढ होणार. स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळाले. एक्स्ट्रा मधून आलेली ही एक धाव. चान्स घ्यायचा होता आणि शेखर काशीदनं योग्य निवड केली होती. कारण कधी कधी आपल्या आयुष्यात देखील किंवा मैदानावरती देखील अशा मोमेंट्स येतात की त्यावेळेला स्वतःला रोखणं ते मात्र खडतर होतं. शेखरनं योग्य पर्याय निवडला. आमिर राशीदची जर का इकडे विकेट आली तर मग अजून आपण थोडंसं कमबॅक करणार आहोत. एक धाव गेली तरी चालेल, परंतु शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी राहिली आहे कुणालची. फुलटॉस टाकलाय, फटका फसलाय. अंबाला है तो सब मुमकिन है, त्याच्या हातात कॅच सुटणार नाही. परंतु इकडे काय मुख्य पंचांनी एकात बाहेर काढलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल, म्हणजेच काय मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. आमिर राशीद बचावलेत. हे पा ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतंय. आणि यस कुणाल आखाडे या गोष्टीसाठी थोडासा आता त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. तिकडे धीरज पगारेने एक डाऊन कॅच अंडर द फ्लड लाईट्स वाला खूप चांगला पकडलाय, परंतु कुणाल आखाडे त्रास सहन करतायत. आणि यस आलेत. खूप सारी चर्चा केल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे आलेत. पाहूयात हा निर्णय कशा पद्धतीने सादर केला जाणार आहे, कारण हा क्रुशल निर्णय असणार आहे. इकडे जर का तिसऱ्या पंचांनी या बॉलला फेर घोषित केलं गेलं तर मग आमिर राशीदची विकेट येईल. परंतु तिसऱ्या पंचांनी सांगितलं की नाही, हा जर नोच बॉल असेल तर मग आमिर राशीदही बचावतील आणि येणारा बॉल फ्री हिटही असेल आणि या बॉलवर एक धाव देखील असेल. एक नाही, एकला एक जोड म्हणजे 2 धावा देखील असतील. 5 बॉल खूप चांगले टाकलेत. षटक मात्र गाजवण्याच्या दिशेने निघालेच होते कुणाल. ऑलमोस्ट इकडे मात्र थोडीशी गडबड झाली आहे की नाही आहे त्याच गोष्टी आता चेक केल्या जात आहेत 70-70 लाईव्हच्या स्क्रीनवर.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे, तो नो बॉल राहणारच आहे. रिव्ह्यू लॉस्ट आहात म्हणजेच काय, फ्री हिटचा बॉल येतोय. मुन्ना थोडेसे स्ट्रगल करत होते गुड्डा भाऊ, आणि ते थोडेसे स्ट्रगल करत असताना त्यांच्या स्ट्रगलला आता थोडं फ्री करण्याची या बॉलवर संधी आहे. फ्री हिटचा बॉल. नो बॉल आला होता. पंचांनी ऑलरेडी डिसाईड केला होता की नो बॉल आहेच तो, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांची मागणीकडे गेले सुद्धा, पण तरी सुद्धा ऑन फील्ड डिसिजनला चॅलेंज करण्याचा प्रयत्न होता. DRSचा वापर. फ्री हिटचा बॉल, शेवटचा बॉल. मुन्ना शेखच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत षटकार. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. आणि आपण म्हणत होतो ना की मुन्ना शेखची बॅटिंग, मुन्ना शेख बद्दल काय सांगावं. मुन्ना शेख कोण आहे. नाशिक आशिक हा शब्द, हा टॅकल, यासीन मर्चंट या कॉमेंटेटरनी दिलेलं ते नाव, आणि त्याच्यानंतर बहारदार खेळ. म्हणजे त्याला तुम्ही कुठल्या ग्राउंडवर, शक्ती चषकमधला मुन्ना शेख मी आठवून दाखवू तुम्हाला 2011 मध्ये झालेला पाली सुधागडच्या मैदानातला मुन्ना शेख आठवून दाखवू तुम्हाला, मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधला मुन्ना शेख आठवून दाखवू. कुठला मुन्ना शेख बघायचा आहे. प्रत्येक ठिकाणचे मुन्ना शेख वेगळाच आहे. रतन बुवाला 100 करणारा, सेंचुरी मारणारा, सेंचुरी चेस करणारा, 100चा पाठलाग करत असताना करून दाखवणारा मुन्ना शेख. नाशिक आशिक असंच नाही म्हटलं जातं. क्रिकेटवरचं प्रेम. आणि त्याच्याहून इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे 6 बॉल 24ची मॅच असताना त्याच वेळी 10वीर चषक, आणि त्या 10वीर चषकामध्ये 6 बॉल 24ला सलग 4 षटकार. हा मुन्ना शेख आहे. याचा क्लास, याचा टेम्परामेंट, किंबहुना मी म्हणतो ना, आत्ताही एक IPLचं डिस्कशन आमचं चालू होतं बॅकस्टेजला. त्याच्यामध्ये आपण म्हणलं की रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, तुम्ही ह्यांना IPL नुसार जज करू नका. सेम टू मुन्ना, तुम्ही यांना आजच्या ह्या लीग फॉर्मॅटमधल्या क्रिकेटमध्ये जज करू नका. त्या मुन्ना शेख असो किंवा किती असे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत ज्यांनी नॉकआउट स्टेजमध्ये प्रूव्ह केलंय स्वतःला. जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर विजय पावलेने सुद्धा तेच करून दाखवलंय. चला, नेक्स्ट ओव्हरची सुरुवात होणार आपल्याला, पण ज्या पद्धतीने आपण व्यावसायिक क्रिकेटचा खेळ आपण म्हणत होतो. हे पहा प्रेक्षकांना विनंती असेल, मागचंही लाईट लावू नका आणि पुढचंही लाईट लावू नका. लाईट लावण्याची गरजच नाहीये, कारण तुमचं हलकंसं छोटंसं चमकणारं लाईट मैदानाच्या खेळाडूंना त्रास देणार आहे. त्यामुळे प्लीज विनंती आहे की आपण लाईट्स ऑफ करा. बॉलिंग ट्रॅकवरती परिवर्तन होतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजी मार्कवर आहे, ज्याची नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावरती चर्चा आहे. करंजगव्हाण एक्सप्रेस, ज्ञानेश्वर ठाकरे अर्थातच ठाक्या, जो वेगावर सध्याच्या घडीला स्वार आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्याने या वर्षाच्या गाजवल्या आहेत. पहिलाच बॉल वेगवान आहे. गुडलेंच्या स्पॉटवर पिच केले. बॉलला आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅटरला बीट करतोय. विकेट किपर बॉबीच्या हातात जातोय. अंपायर देखील थोडेसे मिसगाईड झालेच होते, कारण त्यांनी हे पहा टर्न घेतलाच होता, परंतु त्यांनी कदाचित गोलंदाज मध्ये आल्यामुळे तो निर्णय त्यांना पुन्हा एकदा पलटावावा लागला. पहिला बॉल डॉट आहे. जावेद मॅचच्या दिशेने येतोय. पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट, मान फिरवली आणि बॅटही फिरवली. बॉल चाललाय आउट ऑफ द बाउंड्री रोप. येतोय बिग हिट. 6. वेग तुमचा आहे, परंतु फटका माझा आहे आणि 6 देखील माझा आहे. या षटकाराच्या मदतीने 39 धावा फलकावरती 39. पहिला बॉल डॉट होता, परंतु दुसरा बॉल मागे टाकला गेला आणि त्याचा फायदा आमिर राशिदला झालाय. वा, काय कमालीचा स्ट्रोक. आणि त्याच वेळी बॅट वरती येण्यापर्यंत किंवा वेट करून मारणारा फटका. याही वेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे, पण प्रयत्नांमध्ये आपण पाहतो थोडे का होईना अयशस्वी. बॅट वरती येत नाहीये चेंडू. धावफलकावरती आपण जर पाहतो चेंडू सीमा रेषेजवळ अडवला जातो आणि त्यावरती आपण पाहिलं धावून पूर्ण केल्या जातात. आणि धाव येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. 40 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं 7 धावा खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आमिर एका बाजूने खिंड लढवतोय म्हणण्यापेक्षा एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात दांडपट्टा घेऊन बॅटिंग करतोय असं पाहायला मिळतोय. कारण 12 मध्ये 30 त्याच्या बॅटमधून पंधरा पाहायला मिळालेत. आणि एका बाजूला मुन्ना शेख पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय 4 मध्ये 8 बनवल्यात. यावेळेला वा, व्हाट अ शॉट.
कट केलंय बॉल आणि बॉल निघाला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. फुल टॉस होता लोवर, गुडघा बेंड केला, बॅटचा चेहरा खोलला आणि बॉलला फक्त आणि फक्त बाउंड्री लाईनची दिशा दाखवली. काय लाजवाब फटकाय. प्रत्येकानं प्रेमात पडावा असा असतो की पहा बाहेरचा बॉल बिटवीन द गॅप, कोणीच नाहीये तिकडे आणि बॉल सरळ वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मुन्ना आणि या टीम मध्ये खेळणारे बरेचसे खेळाडू आहेत ज्या सर्व पोरांसोबत हे वर्ष मुन्नाने नक्कीच व्यावसायिक गटात एकमेकांच्या साथीने खेळले, एकमेकांच्या सोबतीने खेळले. रबर बॉल असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल, त्यामुळे मुन्ना शेख या नावाला हे सर्व गोलंदाज परिचित आहेत. त्यामुळे ढाक्याच्या विरोधात हा जो हल्ला आहे तो नक्कीच लाजमी आहे. नेक्स्ट बॉल, येस नेक्स्ट बॉल येण्या अगोदर 44 धावसंख्या फलकावरती बिनबाद. हा परत एकदा मुन्ना शेखच्या बॅट मधून आणखीन एक प्रहारघाती फटका. चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा आणखीन एकदा 6. यापूर्वी जर आपण पाहिला मोठा फटका आला आणि त्यानंतर सलग हा दुसरा लागोपाठचा आणि त्याच वेळी जस्ट फ्लिक, म्हणजे स्पीडचा गतीचा पुरेपूर वापर होताना पाहायला मिळाला. गती आहे बॉलरकडे आणि त्याचा कसा फायदा घ्यावा हे मुन्नाकडून शिकावा. आणि आणखीन एक मोठा फटका चेंडू सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतो. धावफलकावरती आकडेमोडी होत असताना 50 धावा संघाच्या पूर्ण. वाह, आणखीन एकदा गॅप मध्ये आहे आणि गॅप मध्ये ढकलला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणखीन एक या ओव्हर मधला दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. काय कमालीची फटकेबाजी. एक पॉडकास्ट झाला होता, पॉडकास्टमध्ये ऋषीदादा वैद्य म्हटले होते की टेनिस क्रिकेट हा लेग साईडचा क्रिकेट नाही आहे, पूर्ण ग्राउंड आहे. ऑफ साईडला सुद्धा खूप सारे स्ट्रोक आहेत. एकदा मारून तर बघा. मुन्ना शेख आज तेच रिपीट करत असताना दाखवतोय. त्यांनी दिलेला तो शब्द खरा होताना पाहायला मिळतोय. ऋषीदादा वैद्य म्हटले होते की ऑफ साईडला सुद्धा खूप चांगले स्ट्रोक आहेत आणि स्ट्रोक खेळले जातात. एक चौकार असा झाला होता जो फुल टॉस होता आणि सलगचा हा दुसरा आणखीन एक चौकार स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 54 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त. 3 षटकांच्या खेरीज 54 धावसंख्या. मी म्हणेल गुड आहे बट बेस्ट नाही आहे. कारण का यापूर्वी सुद्धा खूप सारे म्हणजे 80 अँड अबाव स्कोर रन चेस होताना सुद्धा आपण जर पाहिलंय. सो अजूनही आपल्याला म्हणजे दिल्ली अभी दूर आहे हे म्हणणं गरजेचं आहे. कारण अजून स्कोर कार्डवरती मोठे आकडे मोठे आराखडे आपल्याला उभारावे लागतील. एक चांगली गोष्ट जी धुळे 11ची आतापर्यंत पाहायला मिळते. यस मुन्ने, आहा काय फटका. पिक्चर परफेक्ट म्हणेन. मी म्हणेन की ह्याला फ्रेम करून द्या. 70-70चे आमचे ऑपरेटर यांचा आभार व्यक्त करे की ज्या पद्धतीने त्यांनी तो फटका दाखवला. त्यावरून एक गोष्ट करते, क्रिकेट हा फक्त आता टेनिस क्रिकेट लेग साईडचाच क्रिकेट राहिला नाही आहे. क्रिकेट हा पूर्ण 360चा झाला आहे. फॉलिंग स्वीप वगैरे क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने लेग साईडला येतात, पण त्याच वेळी ज्यावेळी आपण पाहतो एखादा बॅटर त्याच पेसला रिव्हर्समध्ये स्विच हिट करतो त्यावेळी सुद्धा क्रिकेट वेगळ्याच उंचीवरती पोहोचतं. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन धीरज येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चेचा अभाव राहिलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. यावेळेला नक्कीच हलकासा गुडलेनच्या स्पॉटवर बॉल होता. अक्रॉस द लाईन गेलेत आमिर. प्रॉपर कनेक्शन नाही आहे, हलकासा मिस टाईम आहे, हवेत बॉलला जागा नाही आहे, त्याचमुळे मिड विकेटमध्ये बॉलला कैद केलं गेलं. पहिल्या बॉलला सिंगल आहे. 5 55 धावा आहेत. शेखरच्या ओव्हरमध्ये रन्स आलेत. कुणालच्या ओव्हरमध्ये खरंच कमी रन्स आलेत. तो शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलची कहाणी जर सोडली तर कुणालने ऑलमोस्ट खूप चांगलं षटक टाकलं, परंतु ढाक्याच्या षटकात खूप रन्स आलेत आणि त्यावेळेला तिथे चर्चेचा अभाव होता. चर्चा करणं गोलंदाजासोबत नक्कीच खूप गरजेचं होतं. यावेळेला परफेक्ट ऑकलाईनचा बॉल. धीरज पगारे हा एक असा गोलंदाज आहे, हा एक असा खेळाडू आहे. इथल्या तालुकानिहाय प्रीमियर लीग खूप जास्ती लेवलने त्याने गाजवलेले आहेत, परंतु व्यावसायिक गटातलं क्रिकेट तो मात्र जास्त खेळत नाही किंवा मग खूप सारी कारणं आहेत त्याच्या पाठी, त्याला ते क्रिकेट खेळता येत नाही. परंतु पुरेपूर सुपर हिट खेळाडू आहे, सुपरस्टार आहे या मैदानाचा. येस, सुपरस्टार का आहे या प्रश्नाचं उत्तर या बॉलवर त्यानं दिलंय. बॅटची कड उडवलाय फट. आमिर राशीदला लावलाय ब्रेक. पहिला गडी बाद. ना बॅटची छोटीशी हलकीशी एज येताना आपल्याला पाहायला मिळाली. एकदम बॉटमला लागला होता. बॅट वरून आली होती, चेंडू खालून निघून गेला आणि त्याच वेळी आपण पाहिलं. आणि एक सरांनी एक चांगला विषय काढला. धीरज आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा व्यावसायिक पटावरती, त्याच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, जबाबदारी.
क्रिकेट पासून म्हणजे आता हे बाईकवर बसलेले जितके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात ना, ते सगळे त्यांच्या टाइमचे एक चांगले क्रिकेटरच होते. बट त्यांच्यावर आलेली ती जबाबदारी, त्यांच्यावर आलेलं ते घरातलं अडचण, म्हणजे फायनान्शियल असो, कधी कधी घरातल्यांकडे तेवढा किटसाठी पैसा नव्हता. इथे बसलेल्या खूप जणांना जर तुम्ही विचाराल ना, तर 90% लोकांचा एकच प्रश्न, आमच्या घरची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही क्रिकेटमध्ये जास्त कमाली करू शकलो नाही. आणि दुसरं जे 10%मधलं 5%चं रिझन सांगू, 5%चं रिझन असं आहे की आमच्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या लेवलचं क्रिकेट नव्हतं. आमच्या वेळी 5,500 इथपासून क्रिकेटचं पहिलं पारितोषिक म्हणजे 100 रुपयापासून एक क्रिकेटची स्पर्धा चालू व्हायची आणि सगळ्यात टॉप स्पर्धा म्हणजे ती 5,000 6,000 जी मुन्ना शेखला विचाराल ना, 21,000साठी सुद्धा प्रवास केलेले मुन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतात. सो क्रिकेटमध्ये आत्ता पैसा आलाय, आत्ता ग्लॅमर आलाय. वा, चांगला बॉल आहे. याही वेळेला ग्लॅमर बद्दल आपण म्हणत होतो. अर्थातच tenniscricket.in संतोष नाणेकर ही टीम आहे. त्या संतोष नाणेकर टीमने ग्लॅमर आणलं क्रिकेटमध्ये. आणि जेव्हा यूट्यूब वाहिनी आली आणि त्याच्यावरती ऑनलाईन मॅचेस आल्या आणि त्याच्यानंतर खूप सारे यूट्यूब चॅनल आले आणि क्रिकेटला एक ग्लॅमर मिळायला सुरुवात झाली. यावेळी मात्र फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागून आपल्याला पाहायला मिळाले. चांगले एफर्ट्स. एक धाव येते, एका धावेने धावफलकावरती वाढ. असफार बॅटिंगसाठी आलेले आहे, मुन्ना आहे त्यांच्या आणि धीरज त्यांच्या अपोजिटला पाहायला मिळतं, ज्याच्यामधून एक विकेट आत्तापर्यंत त्यांनी घेऊन दाखवला आहे. कमाल केला आहे. 5 बॉल झाले, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. आणि आपण क्रिकेटचं ग्लॅमरबद्दल म्हणत होतो. येस, रील स्टार आले, रील एडिटर्स आले, त्याच्यामुळं सुद्धा क्रिकेटमध्ये ग्लॅमर वाढत गेलं. एखाद्या खेळाडूच्या रील सगळेजण अपलोड करायला लागले तेव्हा माहिती पडलं ना करण अंबाला कोण आहे. नाहीतर आपल्याला वा वा वा, ग्लॅमर आहे आणि ग्लॅमरस्टिक स्ट्रोक, चेंडू सीमा पार. मुन्ना शेखच्या बॅटमधून हा शेवटच्या बॉलवर आला षटकार. काय लाजवाब स्ट्रोक खेळलाय. हेही षटक तेच आहे जे कुणाला काढायचं होतं. 5 बॉल खूप चांगली आणि शेवटच्या बॉलवर एक चूक, ती मात्र त्या चांगल्या षटकाला खराब करते. आणि नाव आहे मुन्ना शेख. त्याही षटकात तीच कहाणी होती, इकडेही तीच कहाणी. स्ट्रेच केलं फुल बॉडीला, सरळ बॅटने खेळलाय आणि बॉल अगदी डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय. वा मुन्ना वा. म्हणजेच मुन्ना शेख यांच्याबद्दल तुम्ही नक्कीच खूप काही सांगितलंय, परंतु असं म्हटलं जातं अगर किताबों पे धूल बैठ जाए तो फिर किताबों के अंदर छुपी हुई कहानियां कभी बंद नहीं की जा सकती. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. ही कहाणी आहे, अनस्टॉपेबल कहाणी आहे. यस यस, किताबों पे धूल जमा होने से कहानियां खत्म नहीं होती. हा मुन्ना शेख, हा त्याचं पर्व लिहितोय. हा अगणित आहे, हा असामान्य आहे, हा मुन्ना शेख आहे. आणि तो क्लास, ती बॅटिंग, तो परफॉर्मन्स दाखवत असताना बट एक बाजूनी एक जमाची बाजू आपल्याला करावी लागणार की एका बाजूने विकेट्स पडणं गरजेचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. कारण का, क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा. याच्यामध्ये आपण कोणत्याही चेंडूवरती भाकीत करू शकत नाही की काय होणार आहे. आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड काढून बघा, ज्याच्यामध्ये आपण एकच गोष्ट, व्यावसायिक खेळाडूंना जर कोणी थांबवलंय तर ते ग्रामीण खेळाडू आहेत. ग्रामीण खेळाडूंचं एक सौंदर्य आहे. एकाच गावातले, एका विभागातले येतात, एकमेकांचं क्रिकेट त्यांना खूप माहिती असतं. एकामेकाला सहाय्य कसं करायचं हे माहिती आहे. समोरच्याचं मोटिवेशन कसं वाढवायचं हे ग्रामीण खेळाडूंना चांगलं माहिती आहे. शेवटची ओव्हर, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न फ्लड लाईट्स मुळे दिसला नाही आणि चेंडू प्लस. पंच सांगतात चेरी ऑन अ केक, नो बॉल. नोलाचार आहे. पहिलाच बॉल, इक्बाल बल्ले आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु आज महात्मा 11 मालेगाव या संघात त्यांना खेळताना आम्ही पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती चूक करतायत. म्हणजेच काय, ऑलरेडी 63 धावा धावफलकावरती होत्या. नव्या षटकाची सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इक्बाल घेऊन आलेत, तर सोबत 5 धावा गिफ्टमध्ये देखील घेऊन आलेत. 5 धावा गिफ्टमध्ये, 63ला जोड 5ची. धावफलकावरती धावा 68. येणारा बॉल फ्री हिटचा. येतोय बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. वा, लाजवाब बॉल टाकलाय. फलंदाजाला सरप्राईज केलंय, हक्काबक्का केलंय. अगदी गुडलेंच्या स्पॉटवर पडतोय आणि काय लाजवाब बाउन्स देखील मिळतोय. टॉस झाला बॉल क्विक आणि त्याचमुळे बॅटर झाले चूप. येतोय हा एक लेग बाईटच्या माध्यमातून रन.
इट्स ऑल अबाउट व्हेरिएशन. म्हणजे जर तुम्हाला आत्ताच्या क्रिकेटमधलं ऐकायचं आहे तर मी म्हणेल तुम्हाला की चला इक्बालकडे जा, किंवा मी म्हणेल तुम्हाला विजय पावलेकडे जा. अजून जुनं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मी म्हणेल तुम्हाला ग्लेन मॅग्रेथकडे जा. अजून जुनं तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी म्हणेल की तुम्हाला कडली ॲम्ब्रोसकडे जा. ते सगळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतील, व्हेरिएशन हा सगळ्यात मोठा निर्णय असतो ॲज अ पेस बॉलरचा. व्हेरिएशन नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहेत. जेम्स फॉकनरने सुद्धा तेच सांगितलेलं, व्हेरिएशन नाही तर मग तुम्ही क्रिकेटमध्ये संपलात. पण त्याच वेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न व्हेरिएशन याही बॉलवरती दाखवताना पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने थोडा का होईना शांत करण्याचा प्रयत्न, थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळाला. एकच धाव. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 5वा आणि अंतिमचं षटक आहे. फक्त 4 चेंडूंचा खेळ राहिलाय. 16.15च्या सरासरीने या धावफलकाला आतापर्यंत रेखाटला गेलाय. परंतु मुन्ना शेख 10 बॉलमधल्या 30 धावा या मैदानावरती सातत्याने त्यांचा खेळ तो मात्र बोलला गेला. आता अस्वाल यांची जबाबदारी आहे. येतो इक्बालचा पुढचा बॉल. या बॉलला उडवलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ. पराग शेवाळे, वा! युजली पराग शेवाळे कधीच आम्हाला अशी फिल्डिंग करताना पाहायला मिळत नाही, खास करून डीप मध्ये तर नाहीच नाही. आज पराग शेवाळेने त्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहेत या स्टॉपने. आणि पहा, तुम्हाला तिकडे लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात तर टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा आवाज ऐकायला मिळेल. हे पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. खूप मोठा गॅप होता. पराग शेवाळे नावाचा वाघ तो मात्र तिकडे येतोय, आपला पंजा टाकतोय आणि त्या बॉलला सांगतोय, नाही बाबू नाही, या लारा खडा आहे. लाराने बॉलला स्टॉप केलंय. येतोय पुढचा बॉल. 2 धावा आल्या आहेत. यावेळेला उडवलाय बॉल, चाललाय आउट ऑफ द बाउंड्री रोप. येतोय सडक पे कडक वाला अस्मरचा बिग हिट. धावा येतील 6-6-6. अफलातून फटका. ज्या पद्धतीने त्यांनी फटका घेतला, वेट अँड वॉच केला, शेवटपर्यंत बॉलवरची नजर काढली नाहीये. स्ट्रेट बॅट उचलली आणि ओव्हर द बॉलर हेड चेंडू सीमारेषा बाहेर फेकला आणि धावफलकावरती ते धावा येताना पाहायला मिळतात. 78 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळाले. इक्बालच्या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 15 धावा खर्च करताना इक्बाल पाहायला मिळाले. एक लेग बाईस मधून आली म्हणून स्कोर कार्डवरती मे बी तुम्हाला आणि कन्फर्म तुम्हाला 14 दिसत आहेत. बट जी एक लेग बाईसची रन जी काउंट केली जात नाही बॉलरच्या स्कोर कार्डमध्ये, बट टीमच्या स्कोर कार्डमध्ये ॲड केली आहे. 78 ऑन बोर्ड. एक गडी आत्तापर्यंत बाद आहे. 10 मध्ये 30 वरती अर्थात मुन्ना खेळताना पाहायला मिळतात, त्याच्यासोबत अस्फार खेळताना पाहायला मिळतात. ते 6 मध्ये 12 जण आत्ता आले आहे आणि लगेच त्यांनी एक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. पुढील चेंडू इक्बाल गोलंदाजी मार्कवरती ना, बॅटवरती चांगल्या पद्धतीने आला नाहीये. सॅक्रिफाईस केला जातोय आणि विकेट प्राप्तीनंतर मुन्ना स्ट्राईक वरती शेवटच्या बॉलला राहतील आणि गडी क्रमांक 2 78 या धावसंख्येवरती बाद. 78 धावा धावफलकावरती आहे. पहिला डाव या मॅचचा आपण पाहतोय. प्रेक्षकांना नक्कीच सांगेल की हे दोघं संघ आहे जे की आजच्या दिवसातली पहिली मॅच, पहिला सामना पराभूत होऊन एकमेकांच्या सोबत लुझरची मॅच खेळतायत. परंतु इथे जो हारेल तो इथेच थांबेल, जो जिंकेल तो जाईल पुढे, त्याचा प्रवास सुरू राहील. कारण बिग बॅचचा जरी फॉर्मॅट असला तरी 4 संघांमधनं एकच टीम जाणार आहे पुढे. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर अबू हुरेरा नॉनस्ट्राईक एंडवरती आहे. धुळ्याचा क्लासिकल बॅटर ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी अबू हुरेरा ओळखले जातात. इकडे मात्र खूप सारी डेप्थ असल्यामुळे अबूला स्टॉप केलं गेलं. लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल परफेक्ट शॉट लाईनला टाकलाय. बॅटच्या टॉइंटला लागतोय बॉल. फ्लाइंग स्लिपचे फिल्डर लगेच गेलेत बॉलच्या दिशेने. स्टॉप केलं जाईल. सिंगलच येणार आहे. थोडंसं पायाला काहीतरी क्रॅम्प आहे मुन्ना यांच्या आणि त्याचमुळे ते खाली बेंड होताना झुकताना वागताना आम्ही पाहिले. शेवटच्या बॉलला सिंगल. 79 धावा धावफलकावरती आहेत. 79 ऑन बोर्ड. 79 धावा लावलेल्या तर गेलेल्या आहेत, परंतु मग आता नजरा असतील बॉबी भालेराव, पराग शेवाळे, यो नक्कीच किरण दुकळे, सागर पवार, विनोद माळी, संतोष पवार, धीरज पगारे. खूप सारी डेप्थ इकडे देखील आहे. त्यामुळे 79 धावा अर्थातच 80चा पाठला कसा होईल ना तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या सर्व आपल्या लोकल स्टारला पाहण्यासाठी झाली आहे. कोण जिंकेल आणि कोण जाईल पुढे ती कहाणी आपल्या भेटीला येणार आहे लवकरच. आणि त्याच वेळी आपण म्हटलं आता एक लोकल बॉय आणि त्या लोकल बॉयने केलेली ती म्हणजे फिल्डिंग. वा,
आपण फिटनेस फ्रीक, जिम फ्रीक, वॉट एव्हर तुम्ही असाल, क्रिकेटसाठी मी शेवटपर्यंत लढणार हा अप्रोच सांगणारा लाराला आपण फिल्डिंग करताना पाहिलं. ॲक्शन रिप्लेमध्ये सतत तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने धावत आला, डीपमध्ये फिल्डिंग करतोय आणि ज्या पद्धतीने क्रिकेटसाठी झोकतोय. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. कवर कसं आहे ते बघू नका, त्याचं आतमध्ये किती ठासून ताकद भरलेली आहे, आतमध्ये किती चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर भरलेला आहे हे तुम्ही पहा. 79 ऑन बोर्ड, 80 रन्स टू विन. आता आपल्याला येताना पुढचं सत्र पाहायला मिळणार आहे, पण त्या 80चा पाठलाग करणं, 80 धावा धावफलकावरती लावणं हे सुद्धा थोडंसं कठीण राहणार आहे. कारण का, एका बाजूला गतवर्षी अर्थात रनरअप राहणारी टीम म्हणजे अर्थात धुळे 11 आपल्याला पाहायला मिळते, ज्याने तब्बल आपण पाहिलं मागील मॅच जी त्यांची लूज राहिली होती, ज्यांनी 5 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट विनमध्ये होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6-14चं गणित, 6-11चं गणित, 5-10चं गणित, त्या गणिताची आकडेवारी, तो बीजगणित, ते भूमित ती त्यांना सोडवता आली नाही, तो पायथागोरस त्यांच्या वाट्याला आलाच नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तो सामना हारला होते. बट तरीसुद्धा आता मॅचमध्ये ते पुनरावृत्ती करू शकतात का या स्पर्धेमध्ये, खास करून कारण आता ही मॅच ही डू ऑर डायची मॅच आहे. जो विजयी होणार तो संघ या स्पर्धेमध्ये आपलं नावाची नावलौकिकता टिकवून ठेवेल आणि रन बनवायचे आहेत 80 रन्स टू विन. व्यासपीठावरती करतोय. मी महामानव फाउंडेशनच्या सर्व मित्रांना विनंती करेल की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय. मालेगाव महानगरपालिकेचे आमचे लाडके लोकनियुक्त नगरसेवक साहेब अर्थात श्रीयुत पमुदादा बच्चाव यांचे धाकटे बंधू भैया बच्चाव यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती झालंय. भैया भाऊंचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भैया भाऊ, विनंती असेल आपण हा महामानव फाउंडेशनचा मालेगाव क्रिकेटचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान स्वीकृत करायचा आहे आणि त्यांचा हा लाडाचा, प्रेमाचा, आदराचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, तो आपण पाहतोय. भैया भाऊ, आपण आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेतलात. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि आपले विशेष धन्यवाद आहेत. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत आवाज वाड्याचा, आवाज आमच्या लाडक्या मित्राचा, अर्थातच पालघरचा बुलंद आवाज जो नाशिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुचर्चित आहे, अक्षय पांडव सर आणि त्यांच्या समवेत जोडले जातील, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील ऐकलाय. अर्थातच ज्यांनी अनेक क्रिकेटपटूंना आपल्या शैलीतनं जगासमोर आणलंय, गुड्ड्या जाधव यांचा. या दोघेही समालोचकांना मी विनंती करेल, आपलं आहे या मॅचमध्ये सहर्ष स्वागत.
महात्मा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये 80 धावसंख्येचं लक्ष्य ते त्यांच्या समोर ठेवलं गेलंय आणि या 80 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता मालेगाव टेनिस बॉल क्रिकेटमधले दोन हरहुन्नरी फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. मालेगावचा वंडर बॉय म्हणून ज्याची ही एक स्वतःची वेगळी ओळख आहे तो बॉबी भालेराव स्ट्रायकर एंडकडे आहे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे पराग शेवाळे अर्थात मालेगावचा लारा जो मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेज तर्रार पेसवाला फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघतो एक चांगला चेंडू, तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं विकेटच्या मागे नेलं. हे बघा तिथे अगदी प्रचंड वेगानं हा चेंडू मुन्ना शेख पर्यंत गेला होता. कलेक्शन करताना थोडीशी चुकी झाली, मात्र कुठलाही धोका नाहीये. एक डॉट बॉल आलाय. फैसल एक प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वा, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू निसटतोय. चेंडू सीमा पार. धावा मिळतात 4. चांगला फटका होता ज्याकरता बॉबीला ओळखलं जातं. अगदी ते आपल्या नावलौकिकाला साजेसा एक चांगला फटका इथे बॉबीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. एक अँगल बनवत चेंडूला विकेटच्या मागे न्यायचं होतं, मात्र बॉबी योग्य वेळी रस्त्यात आला आणि त्यानं हा चौकार खेळलाय. चांगला. चला मॅच कडे वळूया. 4 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आहा हा, दांडी उडवली, काठी उडवली जाते. फलंदाज त्रिफळाची बाद. वा, काय बॉल हाताळला इथे. लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू. त्याची हाताळणी इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल होता. बॉबीने त्या लाईनला मिस केला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं बॉबीला माघारी परतावं लागलं. कुठे जाधव, पहिल्यांदा तुम्ही या मालेगाव नगरीत समालोचना करता आलात आणि काही कारणास्तव या मॅच नंतर तुम्ही परत जाणार आहात, उद्या नसणार आहात. मात्र कसं वाटलं इथले क्रिकेट आणि ज्या पद्धतीनं जो माहोल क्रिएट होतो ना मालेगावच्या या कॉलेज ग्राउंडवर, मी म्हणतो हे मालेगावचं काळीज आहे. इथे सर्वच जण येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. ते या मालेगावच्या मैदानावर आल्यानंतर कसं वाटलं? मालेगावचं क्रिकेट आणि त्याच्यापेक्षा मालेगावच्या प्रेक्षकांबद्दल एक गोष्ट मला चांगली आणि नमूद करणारी वाटली की मालेगावचे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटर प्रेमी नाही आहेत. म्हणजे जर आपण मॉडर्न क्रिकेट जिथे होतं अर्थात ठाणे, पनवेल, रायगड किंवा मुंबईमध्ये आपण जर गेलं तिथे क्रिकेट प्रेमी क्रिकेटर तुम्हाला प्रेक्षक मिळतील. म्हणजे एखादा प्लेअर आऊट झाला की अर्धा डगआउटच खाली होतोय, एखादा संघ पराभव झाला की अख्खा अर्धा मैदानच खाली होतोय, असे तुम्हाला खूप ठिकाणी. बट मालेगावचं एक ब्युटी आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारे हे प्रत्येक मॅच नंतर आहे ना आपापसात आपली फेवरेट टीम ठरवतात. म्हणजे आता ही मॅच चालू आहे ना तर म्हणतील की महात्मा 11 माझी टीम आणि त्याच्या बाजूला बसलेला त्याच्या बाईकवर असलेला मित्र म्हणेल की धुळे 11 माझी टीम. सो दोघांमध्ये एक वेगळं बॅटल चालू होतं, दोघांमध्ये एक वेगळे काय म्हणतात ते तर्क लावले जातात. दोघं जण एक वेगळ्या विचारात असतात, बिडिंग करतात वेगवेगळी की जर आता सो अँड सो झालं किंवा आता जर षटकार आला तर मग तू जाताना मला हे खायला द्यायचं किंवा चहा पाजायची. या पद्धतीचं बॅटल होताना मी मैदानाच्या वरती हे प्रेक्षकांकडून पाहिलं आणि प्रत्येक प्रेक्षक हा आलाय तो फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायला आणि महामानव चषकाने हा आनंद त्यांच्यापर्यंत प्लेटमध्ये सर्व केलाय. त्यावेळेस मात्र तिथे कट करण्याचा इरादा होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. संतोष आलेत, डावकुरे हाताचे एक प्रतिभासंपन्न बॅटर आहेत. मालेगाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संतोष यांचंही एक वेगळं स्थान आहे. डावकुरे हाताचे फलंदाज जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नाही टप्पा पडल्यानंतर एक म्हणतो ना अनएक्सपेक्टेड बाउन्स घेताना पाहायला मिळाला चेंडू. हे विकेट आहे मातीची, त्या मातीच्या थोड्याशा विकेटवरती का होईना बट थोडाफार बाउन्स घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा वापर बॉलरने केला. पुढील चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, झेल धरतीला दान. दान धर्म करणारा अर्थात आपण हा महामानव चषक पाहतोय आणि इथे क्रिकेटमध्ये मैदानाच्या आत सुद्धा दान धर्म झालाय. आणि दान धर्म म्हणत यासाठी होतो कारण का ही जी स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जे खेळणारे टीम्स आहेत या टीम्सकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. 2.5 लाखाची ही स्पर्धा आपण पाहतोय. निश्चित इथे झेल सोडला होता आणि त्यानंतर
संधी होती धाव घेण्याची, मात्र दोन्ही बॅटरमधलं जे तालमेल आहे ना ते झालं नाही. कॉलिंगमध्ये थोडीशी गडबड होती, आधी हा नंतर ना, आणि हा ना मध्ये ही रन राहून गेली. एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. कॉलिंगबद्दल आपण बोलूयात ना. हा थोडासा बाहेर राहतोय, पंच वळणार आपल्यापर्यंत. व्हाईट बॉल येतोय. क्रिकेटच्या स्पेलिंगमधला सी स्टँड फॉर अ कम्युनिकेशन, आणि जर कम्युनिकेशनच तुमच्याकडे नसेल तर मग त्या गोष्टी तुमच्यापर्यंत होणं म्हणजे मिस कॉलिंग होणार, मग त्याच्यानंतर रनआउट होणार, मग आणि या गोष्टींना ना ऑटोमॅटिकली तुम्ही प्रेशर आपल्यावरती घेण्याचा प्रयत्न करता. संतोष आले, त्यांनी आत्तापर्यंत 2 बॉल फेस केलेत, 12 रन त्यांच्या बॅटमधून बनले नाही आहेत. 18च्या सरासरीने स्कोर कार्ड आपल्याला मूव्ह करायचं आहे. शेवटचा आणि अंतिम एक बॉल यायचं बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं. 5 धावा, 1 गडी आत्तापर्यंत बाद. 4 एक चौका येताना आपल्याला पाहायला मिळाले, पण नंतर आलेले 3 डॉट बॉल चांगले ठरले. याही वेळेला बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क येताना पाहायला मिळालाय आहे. आलाय चेंडू, जातो सीमारेषा बाहेर. हा नशिबाचा मी तर म्हणेन की चौकार येतोय. बॅट आणि बॉलचा जितका चांगला संबंध हवा होता, किंबहुना एक माइंडसेट, एक अँगल जनरेट केला होता ज्या बाजूने फटका मारायचा, त्या अँगलवरती यस बॅट जोरात फिरवली होती. कव्हर्सवरून मारायचा प्रयत्न होता, बट त्याच वेळी चेंडू आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे का नाही तो चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी होताना पाहायला मिळते. आणि एक गोष्ट जे बी पॅनलची आपण पाहिली अक्षय सर, की जेव्हा जेव्हा डाऊटफुल डिसिजन्स आले त्यांनी एक म्हणजे थर्ड अंपायरकडे प्रेफर करायचाच प्रयत्न केला, आणि थर्ड अंपायर प्रेफर होतोय. निर्णय काय येतोय? फेअर डिलिव्हरी आहे. याचा अर्थ षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 9-1 गडी बाद. 9 यस. पहिला टच कुठे झाला, नंतर पाय स्किट होतो तो मॅटर नाही करत. नियमावली, नवीन जी नियमावली आली त्या नियमावलीनुसार पहिला पाय त्याचा कुठे पडला, त्याच्यानंतर तो पाय स्किट झाला तरी चालेल, बट जो त्याचा पहिला टच तो इम्पॉर्टंट असतो, आणि त्याच्यामुळे 9 ही धावसंख्या धावफलकावरती. चौकार आला शेवटच्या बॉलवर. जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तो चौकार परावर्तित झाला. इनफिल्डच्या वरनं गेला होता, आणि आपण जर पाहिलं तर तिथे बॅटचा फ्लो चांगला होता, त्या कारणानं जरी एज लागला तरी तो इनफिल्डच्या वरनं गेला. म्हणून बॅट फ्लो हा खूप महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा कमी ओव्हरच्या मॅचेस असतात ना, 5 ओव्हर 4 ओव्हर, तेव्हा तुमचा बॅट फ्लो जोरातच असला पाहिजे. जरी एज लागला तरी तुम्हाला चौकार मिळून जातो. ताकदीने हार्दिक पांड्या स्टाईल, ताकदीने बॅट फिरवायची, ब्लेड सारखी बॅट फिरवायची, आणि ज्याच्यामधून आपण पाहिलं एज लागली तरी कमीत कमी 38 सर्कल तरी पार करून जाईल. आणि हा माइंडमध्ये एक अप्रोच ठेवला होता. पराग स्ट्राईकवरती येताना आपल्याला पाहायला मिळालेत. 9 धावसंख्या धावफलकावरती. चलो, फरमान खानच्या विरुद्ध प्रयत्न करत असताना, धावा जमवत असताना, पण एक गोष्ट जी मगासपासून किंवा क्रिकेटमध्ये आपण पाहिली, बॅटर स्विच हिट करायचा प्रयत्न करत होता. बॅटरकडे किती लिबर्टी आहे बघा ना. बॉलर ओव्हर स्टेपिंग नाही करू शकत, बॉलर आपला हँड चेंज नाही करू शकत, बॉलर कोणत्याही गोष्टी करायच्या ते अंपायरला विचारायचं आहे. सगळ्या गोष्टी अंपायरला विचारूनच बॉलरनी करायच्या आहेत. बट बॅटरकडे किती फ्रीडम आहे. बॅटर कोणत्याही प्रकारचे कसाही फटका खेळू शकतो, त्याला फक्त बॅटमधून रन बनवायचे आहेत. निश्चित. म्हणूनच म्हटलं जातं ना की फलंदाज साहेब आहे आणि हा गोलंदाज आहे नोकरदार वर्ग आहे. मी म्हणेन की हा गोलंदाज जो आहे ना, हा कॉमन मॅन आहे. नियम आणि रूल्स त्याच्यासाठीच बनलेले आहेत. वा, फुलटॉस बॉल होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. मिळणार धावा 4. चौकार येतोय धावफलकावरती. आकडेमोडी होणार, आणि ह्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. जर आपल्याला एक या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर असे फटके येणं गरजेचं आहे. यापूर्वी एक चर्चा झाली होती माझी, अर्थात पंजाबचे शाजी सर, लाला सरांसोबत झाले होतं, की अशी हे फटके येणं गरजेचं आहे. बॅटर किती ॲडव्हान्टेज घेणार. स्विच हिट आणि स्वीट हिट. चेंडू सीमा पार. षटकार. चांगला फटका यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स तो अटेम्प्ट करायचा होता, आणि यावेळेस तो रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला. हे बघा, तिथे अगदी स्लॉटमध्ये होता, जिथे टप्पा पडायला पाहिजे होता ना फलंदाजाला, तिथे टप्पा पडला, आणि त्यामुळे हा स्वीट हिट तो मैदानाच्या आतनं आपण पाहिला. एक दर्जेदार फटका पराग शिवाळे, लारा यांच्या बॅटमधनं. परागने पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, फेकी करतोय. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 20 ही धावसंख्या धावफलकावरती. एक चांगलं ताळमेळ की मोठा फटका खेचल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्धी आणि आपल्या पार्टनरला खेळायची संधी द्यायची, आणि संतोषकडे आता स्ट्राईक रोटेट. निश्चित. मात्र संतोषला जी या मोठ्या प्लॅटफॉर्मवर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे,
त्या संधीचं सोनं करावं लागेल. चांगली बॅटिंग इथे करून दाखवावी लागेल. मॅच जिंकेल पराभूत होईल तो नंतरचा भाग झाला. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये वर खेळण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. मालेगावकरांना काहीतरी करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये. संतोष यांना बॅटची कडा आणि तिथे मुन्ना शेख आहेत, तिथे चुकी नाही. एक चांगला झेल तो आपल्याला पाहायला मिळालाय. माघारी परतावं लागेल. संतोषांना एक मोठी विकेट आली आहे. संतोष बाद. प्रत्येकाला एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करायची गरज असते. क्रिकेट म्हणजे जेव्हा क्रिकेटची सुरुवात झालेली तेव्हा सुद्धा आपण टेस्ट क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकाला आपण लीग फॉर्मॅट बघतो, प्रत्येक जण आता सेकंड चान्समध्ये आलेला आहे. सो टेस्ट क्रिकेटची ब्युटी सुद्धा तीच आहे. ऑलवेज लाईफ तुम्हाला सेकंड चान्स देणार आहे. म्हणून तर टेस्ट क्रिकेटमध्ये सेकंड इनिंग असते ना. सेकंड इनिंग कशासाठी असते की ज्या चुका केल्या आहात मागे त्या चुका सुधारून परत सुरुवात करा, परत बिल्ड करा. 5 दिवसांचा टेस्ट क्रिकेट जो आपल्याला पाहायला मिळतो त्या टेस्ट क्रिकेटमधून आपलं आयुष्यच तर आहे. आपलं आयुष्य हे T20 सारखं नाही आहे, लगी तो छगीवाला आयुष्य नाही आहे. आपलं आयुष्य हा एका टेस्ट क्रिकेटसारखा आहे. प्रत्येक वेळी आपण पडतो, आपण झडतो, आपण दबतो, पण प्रत्येक वेळी देव प्रत्येक वेळी चित्रगुप्ताला देव सांगतो की बाबा जरासं खोड आणि तिथं सेकंड चान्स, सेकंड इनिंग. लाईफमध्ये प्रत्येकाला एक सेकंड इनिंग देवाने देऊन ठेवलेली आहे. ती सेकंड इनिंग प्रत्येकाच्या वाट्याला येते, प्रत्येकाच्या आयुष्याला येते. बट त्या सेकंड इनिंगला तुम्ही सेंचुरीमध्ये कसं कन्वर्ट करता हा सगळा तुमचा पास्ट आणि फ्युचरचा जो प्रवास आहे तो तुम्ही प्रेझेंटमध्ये बघता. 20 धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू फरमान खान. शेवटचा बॉल. बॅट आणि बॉलचा काही संबंध आहे का नाही? 22 मधून येणारा हा नशिबाचा चौकार. प्रचंड वेग आहे आणि प्रचंड वेगानं इथे बीट केलं होतं. सर्वांनाच बीट केलं. सुरुवातीला बॅटरला आणि त्यानंतर विकेट किपरला. हे बघा तिथे अगदी फुलर लेंथवर टाकला होता आणि खाली राहिला होता. उसळी मिळाली नाही. त्या कारणानं मुन्ना काही रिॲक्ट होतील त्याआधी बॉल त्यांच्यापासून पसार झाला आणि सीमारेषेच्या पलीकडे गेला. लॉंग स्टॉपमध्ये जाऊन विसावला आणि तिथे चौकार तो परावर्तित झालाय. कसा आलाय, कुठून आलाय ते मॅटर करत नाही. चौकार येणं गरजेचं आहे आणि तो आलाय. एक फक्त बघा ना सर, म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं, बॉलरने बॉल चांगला टाकला, म्हणजे थोडासा कॉन्ट्रोवर्शियल विषय घेतो. बॉलरने बॉल चांगला टाकला, फिल्डरने बॉल अडवला नाही म्हणून तो चेंडूच निघून गेला. बट ह्याचा म्हणजे जर तुम्ही बॅट्स कनेक्शन जरी असता आणि जरी निघून गेला असता, फिल्डरच्या चुकीमुळे सुद्धा होणाऱ्या रन हे बॉलरलाच काउंट केले जातात. म्हणजे बॉलरचा ऑलरेडी टेनिस क्रिकेट असो किंवा कुठलाही फॉर्मॅटचा क्रिकेट असो, बॉलरचा म्हणजे मरणवाला क्रिकेटच आहे आणि अजूनही त्या बॉलरला लिबर्टीज मिळत नाहीत. म्हणजे क्षेत्ररक्षक जी काही चूक करतो तीही खापर बॉलरच्याच माथ्यावरती मारली जाते. म्हणजे आता स्कोर कार्डवरती हा चौकार जरूर सोडला, 22 मधून आला जरूर, तो रन काउंट नाही केला जात. पण कधी कॅच सुटते आणि ज्या काही गोष्टी घडतात तिथे बॉलरलाच काउंट होतात. कॅच नंतर जो विस्फोटक रूप बॅटर करतो त्या सगळ्या गोष्टी बॉलरकडे न येत राहतात. निश्चित त्याकरता थोडासा आता ICC विचार करते. रिच वाईट आलाय, गोलंदाजाला वाचण्याकरता थोडीशी जागा दिली जाते रिच वाईटमुळे. त्यामुळे ICC या सगळ्या गोष्टीचा विचार करते. गोलंदाज किती मेहनत करेल, थोडासा त्याला फायदा मिळाला पाहिजे म्हणून रिच वाईट सारखा निर्णय मिळतोय. येणाऱ्या काळात आणखी काही नियम येतील ज्यांना गोलंदाजाला नक्की फायदा मिळेल. ही चर्चा अशीच सुरू राहील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र लारानं बॉलला उडवलाय. उंची तर जास्त आहे, लांबी तेवढीशी नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, अचूकतेचा झेल संपलाय. लाराचा खेळ. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. चांगला बॉल नंतर येस आपण म्हणतो बघा ना, बॉलरचं आयुष्य सांगतो तुम्हाला. तो अंपायरच्या पाठी बघून बॉल नाही टाकू शकत, तो लाईनच्या पुढे जाऊन बॉल नाही टाकू शकत, तो बीमर नाही टाकू शकत, तो व्हाईट बॉल जे तो शरीरापासून बाहेर बॉल नाही टाकू शकत, तो एकच बाउन्सर टाकू शकतो. सेकंड बाउन्सरला त्याला कॉल येतो. या सगळ्या गोष्टी बॉलरकडे. बॅटरकडे काय रूल आहे? बॅटर काही करू शकतो. बॅटर स्विच हिट करू शकतो, बॅटर डायरेक्ट मारू शकतो, बॅटर चालत पुढे येऊ शकतो आणि तिथून बॉल बनवू शकतो. बॅटर काही करू शकतो. बॅटर फक्त स्टंपच्या पाठी जाऊन मारू नाही शकत. बाकी बॅटर हवंय तसे फटके मारू शकतो. बट बॉलरला सगळ्या लिमिटेशन. मग तुम्ही म्हटलात ना की बॉलर हा एक कॉमन मॅन आहे. कॉमन मॅनलाच लॉज असतात, रूल्स असतात. निश्चित फलंदाजाकरता खूप मोकळीक आहे. मात्र हळूहळू नियम येतात. यावर्षी तुम्ही विकेटच्या बाहेर जाऊन आता खेळू नाही शकत. काहीतरी पार्ट शरीराचा विकेटवर राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आणखी काही नियम येतील. क्रिकेट सुधारतंय किंवा पुढं जातंय, अत्याधुनिक होतंय. क्रिकेटमध्ये वेगवेगळे नियम येत आहेत. प्रत्येक वेळी याआधी क्षेत्ररक्षकांवर ही खूप जास्त बंधनं नव्हती, मात्र आता हळूहळू आली आहेत. तुमचा फर्स्ट टच ग्राउंडमध्ये असला पाहिजे तुम्ही झेल घेण्याकरता. खूप सारे नियम आहेत जे सातत्यानं बदलत आहेत आणि त्यामुळे क्रिकेट बदलत आहे. यावेळी चांगला बॉल होता, अलॉंग द कार्पेट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 25 झाल्यात 3 विकेटच्या पतनानंतर.
25 धावसंख्या 3 गडी बाद आणि डिस्कशन असे चालतात कारण यानंतर होणारा बिग मॅच आपल्याला समोर येणार आहे. 16 चेंडू आणि 55 धावांची आता गरज आहे. करंट रन रेट जर आपण बघितला 10च्या सरासरीमध्ये, बट रिक्वायर रन रेट हा 21 पर्यंत पोहोचला, म्हणजे 20+ आहे. हा मोठा फटका, चेंडू हवेत आणि सरळ सीमा रेषा पार, दे धक्का आणि घे छक्का. अगदी चांगला फटका. किरण दुगळे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि हा बॅटर असा आहे या धावसंख्येला धावफलकावर लावू शकतो तेवढी कुवत आहे. मोठे फटके खेळण्याकरता ओळखलं जातं आणि या आधीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये जवळपास 22-25 धावा त्याने घेतल्या होत्या. त्यामुळे या मॅचमध्ये तशीच एखादी मोठी ओव्हर जर 25-27 रनची एखादी ओव्हर आली तर ही मॅच इथनं बदलू शकते. अजूनही वेळ गेलेली नाहीये, इथनं चांगलं क्रिकेट खेळता येऊ शकतं. चांगला बॉल ज्याला पुन्हा एकदा खोदून काढलं, जमिनीलगत खेळलं, एक क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या जवळपास पोहोचले, जोपर्यंत इथे उचललं एक सिंगल, ती धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 32 वर. आता 14 मध्ये 48 बनवायचे आहेत. येणाऱ्या 2 बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच 20-22च्या जवळ राहील. आणि टेनिस बॉल क्रिकेट असं आहे ना की तिथे 20-22 पर ओव्हर येऊ शकतात, ते येऊ शकतात नाही, येताना आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्याला खूप चांगल्या पद्धतीने उडवलं, क्षेत्र खाली आहे, बॉल वेगानं चाललाय, काय सीमारेषेच्या पलीकडे जाईल, मात्र रोखलं गेलंय. दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मधला. या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका जर इथे खेळला गेला तर या मॅच मध्ये बदल होऊ शकतो. मला जर विचाराल आणि मी ॲज अ फॅन म्हणून जर मी फॅन असतो महात्मा 11 संघाचा तर मी म्हटलं असतं की या बॉलवर 6 हवा आहे मला. या बॉलवरती 6 येणार म्हणजे 12 मध्ये 40 म्हणजे 20चा येतो ॲव्हरेज आउट. 6 मध्ये 3 कधी कधी बनतात आणि बनताना आपण पाहिलं सुद्धा असतील खूप वेळा. 6 मध्ये 36 बनतात ना, मग हे बनतील. नो बॉलचा कॉल पंचांचा. बोल्ड जरूर झालाय, नशीब बळवंत आहे, देवाने अजून एक संधी दिलेली आहे. नो बॉल खूप बाहेर आहे, बहुत बाहेर. नो बॉल आल्यानंतर बोल्ड जरूर झालाय, बट फ्री हिटचा बॉल राहणार आहे. अगदी चांगला बॉल होता, खूप सुंदर चेंडू तो हाताळला गेला होता, मात्र नियंत्रण रेषा त्याचं उल्लंघन, ज्याबद्दल या आधी आपण बोलत होतो. अगदी गोलंदाजानं त्या नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आणि लगेचच पंचाचा एक हात बाहेर आला, तिथे त्यांनी नो म्हणून करार केला आणि लगेच पंच सांगणार फ्री हिट पण आहे, म्हणजे ऑलरेडी म्हणजे मरण आहे, त्यात आणखीन एक दुष्काळात 13वा महिना. चलो चांगला बॉल आहे, फक्त आडव्या बॅटने ढकलतोय, क्रॉस खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, थोडा का होईना फुटबॉल खेळायचा प्रयत्न, पण चेंडू निसटला, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. चौकार येतोय, चौकाराने धावफलकावरती वाढ. आता 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. 12-41चा आता गणित जुळू शकतं हे गणित जर चांगली बॅटिंग केली. किरण दुगळे यांच्याकडनं अशा बरी नजरेनं टीम पाहते सध्या, कारण या फलंदाजामध्ये ती कुवत आहे, चांगली बॅटिंग करू शकतो, चांगल्या पद्धतीने रन्स धावफलकावर जोडू शकतो. त्यामुळे किरण दुगळे यांनी जर एक चांगली इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली तर इथे निश्चित मालेगावकर टाळ्या शिट्या वाजवतील. तो विजयाचा जल्लोष, तो आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अगदीच चांगली होती. जे दूरवरनं गोलंदाज या स्पर्धेकरता इथपर्यंत बोलवलेत आणि त्यांना का बोलवलंय हे ते गोलंदाजी करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. नवीन गोलंदाज फैसल कुरेशी, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर किरण दुगळे यांना आपण स्ट्रायकर एंड कडे पाहताय. फैसल कुरेशी आणि किरण दुगळे या दोघांमधला हा संघर्ष, जुगलबंदी, खडाजंगी, या दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहताय. आणि कसं रंगेल, कोण कोणावर भारी ठरेल, कोण कोणावर मात करेल, ते इथे आपल्याला बघायचंय. पहिला बॉल इथे फुलटॉस होता, कमरेपेक्षा वर आहे, त्यामुळे पंचांनी लगेचच बीमारचा इशारा दिलाय. बीमार करण्याची संधी होती कारण खूप जास्त वर नव्हता. हा बॉल जर बॅटमध्ये घेता आला असता ना तर मग आव्हान थोडंसं छोटं करता आलं असतं. इथे थोडीशी चुकी होती असं म्हणावं लागेल. चलो आता एक गोष्ट झाली की ज्या 12 मध्ये 41 जिथे आपल्याला बनवायच्या होत्या, आता 12 मध्ये 39 बनवायचे आहेत, कारण का हा नो बॉल आला, +1 जी धावून पूर्ण केली होती धाव, 2 रन त्या ऍड होतात. फ्री हिटचा बॉल, पण तो जो स्पीड, जो गती, तो रंपाटपणा, तो भेदकपणा आणि त्याच वेळी जो अँगल क्रिएट केला जातोय, शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न वारंवार. वाईड यॉर्कर बॉल हा
तुमचा हल्लीचा म्हणजे मॉडर्न क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र मी म्हणू शकतो. कारण का पायातले यॉर्कर तुम्हाला आता हेलिकॉप्टरनी मारला जातो किंवा नो लुक बनला जातो कधी कधी, बट हे फटके किंवा हा बॉल हा बचावत आहे पण त्याच वेळी पूर्ण खोदला आहे. परफेक्ट यॉर्कर करायचा प्रयत्न, बॅट आली म्हणून वाचला फलंदाज आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. सागर पवार आहेत स्ट्रायकर इनकडे आणि इथे अगदी ते म्हणतात ना स्वॅग से करेंगे सबका स्वागत, अगदी तसा आपल्या गोलंदाजीचा स्वॅग गोलंदाजानं दाखवलाय. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी फैसल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना पाहायला मिळतोय. परत एकदा प्लेड अँड मिस. यस, लाईक असं बॅटल पाहायला मिळतोय की बॉलर आणि कीपर, बॉलर टू कीपर अशी बॉलिंग चालू आहे. बॅटमधून काही संबंध येत नाही आहे, बॅट आणि बॉल जवळ येतच नाही आहे. आणि थोडासा बॉलर जर आपण पाहिला थोडासा लडखडतोय, अडकतोय. बट हे फास्ट बॉलरच्या माथी पडलेलं दुर्दैव आहे. फास्ट बॉलरचा कारकीर्द जर तुम्ही पाहिली तर ती खूप कमी कारकीर्द असते कम्पेअर टू स्पिनर, कम्पेअर टू बॅटर. तर ऑलमोस्ट आपण पाहतो अर्थात ब्रॅड हॉक म्हणून एक बॉलर होता, वयाच्या 52 वर्षापर्यंत बिग बॅश खेळत राहिला होता. वा, नाही ही बचावक्ता आहे. नो बॉल परत दिला जातोय. हा दुसरा बीमर पाहायला मिळाला या ओव्हरमधला. 2 बीमर आपल्याला पाहतोय आपण. फलकावरती आपण पाहिलं की स्कोर कार्डवरती नाही वाचलाय थोडा का होईना, बट अनएक्सपेक्टेड तो बीमर होता. आणि त्याच्याहून म्हणजे जर आपण पाहिलं बॅटर थोडा का होईना बट थोडासा अनस्टेबल होतोय. आणि 2 बीमर आले. आणि बीमरचा पण रूल असतो की आलेल्या नवीन नियमानुसार जो बीमरचा रूल आला आहे, जर तो रिस्की बीमर आहे तरच तुम्हाला बॉलर चेंज होतो. साईडला वगैरे असा बीमर जर आला किंवा ओव्हर द हेडच तो बीमर कधी कधी जातो, तशा पद्धतीचे बीमर जर आले तर मग तुम्हाला चान्स दिला जातो. बट इथे आपण पाहिलं की नाही, शरीरावरतीच येणारे हे दोन्ही बीमर होते. एक तर लागला होता एका वेळी, यावेळी बॅट आली होती मध्ये, सो त्यामुळे 2 बीमर आले. त्याच्यामुळं जो क्रिकेटचा नियम जो तुम्हाला सांगतो, क्रिकेट नियम क्रमांक 42 नुसार अनफेअर डिलिव्हरी नंतर आपल्याला बॉलर चेंज करावा लागतो. तो नियम लावला जातो आणि आता बॉलर चेंज होतोय. त्यात प्रचंड वेग आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी करताना बीमर येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण तेवढ्या सेफ्टीज वापरत नाही. इथे फक्त सेफ्टी गार्ड घालून क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे जर अंगावर वेगानं, प्रचंड वेगानं गोलंदाजी तुम्ही करताय तर मग तिथे गोलंदाजाला बदलणं हे ते जायज आहे. आणि तेच काम पंचांनी केलंय. तिथे नवीन गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलंय. कारण का बॅटर जेव्हा बॉल चेक करून घेतो तेव्हा तो सगळ्यात जास्त कडक बॉल जो असतो, जो दबणार नाही असा एकदम एक प्रकारे तो विठेचा दगडच स्वतःसाठी मागवून घेतो. आणि त्यावेळी या जर गोष्टी अशा घडत असतील तर मग आपल्याला एक नवीन बॉलर हवा आहे. कारण का या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 3 चेंडू आत्तापर्यंत फेकी झालेले आहे. नवीन बॉलर जो कोणताही येणार त्या बॉलरला म्हणजे पहिला बॉल आपल्या नशिबाचाच नाही आहे असं करावं लागेल. कारण का पहिला बॉल जो कोणता बॉल टाकणार तो फ्री हिटच टाकणार आहे. वरती 3 आत्तापर्यंतचं गणित आपण पाहतोय. ह्या ओव्हरमधले आत्तापर्यंत 3 चेंडू फेकले गेले आहेत. उर्वरित 3 चेंडूंसाठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन हॅपी गोलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळतात. लुधियानावरून आलेला हा गोलंदाज हॅपी. 9 मध्ये 37 धावांची गरज. करंट रन रेट 12 पाहतोय. 24चा सरासरी ठेवायची. ह्या 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. फ्री हिटचा बॉल, बॅट आणि बॉलचा संबंध पण नाही. व्हाईट बॉल येतोय. आणखीन एक आकडेमोड 36 बनवायचे आहेत. 9 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. एकदम सिंपल गणित तुमच्या समोर. 9 बॉलमध्ये 6 चांगले कनेक्शन, 6 चांगले षटकार आणि मॅचमध्ये तुम्ही जिंकू शकता. येणारा हा नेक्स्ट बॉल जो फ्री हिट तुमच्यासाठी राहणार आहे. सो एक ॲडव्हान्टेज तुमच्याकडे आहे. 9 मध्ये 6च बनवायचे आहेत. नाही, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी. यस, व्हाईट बॉलसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाती आहे. पंचांचा निर्णय राहिला तो म्हणजे फेअर डिलिव्हरीचा, बट चॅलेंज केला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला सागरने लगेच चेंडू पाहायला ओळखला आणि सांगितलं की या बॉलवरती थोडा का होईना डाऊट आहे, थोडा डिसिजन घ्यायचा आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम
सचिन तेंडुलकर सरांच्या टाईमला असते तर शतकांमध्ये 11 शतके अजूनही असते. फेअर डिलिव्हरी आहे, काहीच बदलणार नाही. रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहात. सो येणारे 8 चेंडू आणि 8 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत आपल्याला. 8 बॉलमध्ये 6 षटकार. गणित सिंपल तुमच्या समोर. 27 रिक्वायर रन रेट. प्रत्येक डॉट बॉल नंतर इक्वेशन बदलत जाणार. इक्वेशन 1 6 षटकार. डॉट बॉल चलो 7 बॉलमध्ये 6 षटकार. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक पर्व तिसरा. या तिसऱ्या पर्वामध्ये अर्थात मी गुड्डा जाधव, मला तुम्ही या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. एक रील क्रिएटर म्हणून मला त्यांनी पाहिलं आणि एक कॉन्टॅक्ट केला की स्पर्धेसाठी तुम्ही येऊ शकता का. आणि भारतदादांनी सांगितलेला तो त्यांनी एक कॉल. यापूर्वी आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही, यापूर्वी आम्ही कधी एकमेकांना पाहिलंसुद्धा नाही. हा म्हणजे रील्समधून त्यांनी मला पाहिलेलं, बट त्यांनी म्हटलं की अशी माझी एक स्पर्धा आणि त्या स्पर्धेला तुम्हाला यायचं आहे. म्हटलं येणार. आणि 2 दिवसा आज आणि उद्यासाठी आलो, बट काही कारणांमुळे उद्याचा दिवस मला कंटिन्यू करता येत नाही आहे, त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. बट आजचा रात्रपर्यंत तुम्ही मला जो प्रेम दिलं पूर्ण मालेगावकर, तुम्हा सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेन. तुमचा नेहमी ऋणी राहीन. कारण का ज्या पद्धतीचा तुम्ही क्रिकेट वेडे आहात, म्हणजे खूप कमी ठिकाणी असे क्रिकेट वेडे, अक्षय सर तुम्हाला सुद्धा तुम्ही अर्थात महाराष्ट्रभर स्पर्धा करता, असे क्रिकेट वेडे खूप कमी पाहायला मिळतात आपल्याला. 6 बॉलमध्ये 36 एक विश्वविक्रम या मैदानावरती अपेक्षित करू शकतो. शेवटपर्यंत फॅन आहे ना, मुंबई इंडियन्स सारखाच मी आहे. शेवटपर्यंत आम्ही काय म्हणतात त्याला, ते सोडत नाही ध्येय. आम्ही धीर आमचा असतो. 11ची टोळी आणि जिंकायचा नारा, ती टोळी आणि ते जिंकायचा नारा अजूनही होता. पण 5मध्ये आता 35 अशक्य असं टार्गेट पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरतीच आहेत. 5-35 असताना हा फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय, बट वेळ ती निघून गेली आहे. या फटक्यांची गरज पहिले होती, बट ते फटके काही येत नाही आहेत. 4मध्ये आता 31 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. चांगली फिल्डिंग झाली, चांगल्या बॅटिंग झाल्या, बट तरीसुद्धा नशिबात लिहिलेलं होतं. चित्रगुप्ताने 2 वेळा खोडाखोडसुद्धा केली होती नशिबाची, बट तरीसुद्धा जे म्हणतात ना, हाताच्या लकीरांमध्ये जे लिहिलेलं आहे तेच आपल्याला मिळणार आहे. प्रयत्न केलेला ती बदलावण्याचा, बट त्या प्रयत्नांमध्ये थोडा अपयश आला. परत मेहनत करू. आणि नशीब का म्हणतात ना, ते मेहनती माणसांची सोबत असतो. मेहनत करणार. 3मध्ये 31 बनवायचे आहेत. अशक्य असं आव्हान. आणि आता 2मध्ये 31. मॅचमध्ये आता काहीच उर्वरित गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. सो विजयी संघ आता जो ठरणार आहे तो म्हणजे अर्थात धुळे 11. आणि लगेच धुळे 11ची मॅच होताना आपल्याला पाहायला होणार आहे. इनसाइड एज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि आणखीन एक चौकार येतोय. 1मध्ये आता 27ची गरज. ऑलमोस्ट मॅच विन झालेले आहेत. 99.9% मॅच विजयी ठरलेली अर्थात पाहायला मिळते. ते म्हणजे धुळे 11 संघाकडे 1 आहे. यानंतर होणार आहे अर्थात धुळे 11 विरुद्ध मागील मॅचचा सुपरस्टार संघ. आणि 2.5 षटकांमध्येच मॅच मागची संपवली होती. अच्छा, पराभूत आणि यातून जे पराभूत आणि विजयी जे काय व्हॉट एव्हर अक्षयजी आपल्यापर्यंत संपर्क साधतील. चला मॅन ऑफ द मॅचकडे वळण्या अगोदर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच